फ्रेंड्स, तर आज आपण इडली फ्राय करणार आहोत. इडली फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा बारीक करून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक केलेला आहे, कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि एक मिरची बारीक केलेली आहे आणि कढीपत्ता. चला तर आपण तेल गरम करून घेऊ. कढईत तेल टाकूया. तेल टाकण्याच्या नंतर थोडा वेळ गरम होईपर्यंत थांबायचं. गरम झाल्याच्या नंतर जिरी मोहरी टाकूया आपण. जिरा आता बघा फुललेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकू. त्यानंतर मिरची टाकूया. कांदा टाकूया आपण. थोडा कांदा असा फ्राय करून घ्यायचा, थोडा रेडिशपणा येईपर्यंत. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा. परतून झालेला आहे. आपण अर्धा चमचा मसाला टाकूया. मसाला टाकल्याच्या नंतर आपण थोडीशी हळद टाकू. हळद टाकल्याच्या नंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं. त्यानंतर थोडासा फ्राय करून घेऊया. मॅगी मसाला टाकलाय आपण. आता चाट मसाला टाकू. थोडासा टाकायचा चाट मसाला. चाट मसाला टाकल्याच्या नंतर चिली फ्लेक्स टाकायचं. थोडं चिली फ्लेक्स टाकलेला आहे आपण. थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर आता आपण यानंतर जे बारीक करून चॉप करून घेतलेली इडली आहे ती आपण ह्याच्यामध्ये हे करायची आणि फ्राय करून घ्यायची. करून घेऊ आता आपण हे. कोथिंबीर टाकूया. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. कोथिंबीरीने गार्निश करून झालेली आहे फ्राईड इडली. तर आता आपण टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे. मस्त झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.